नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर यांच्या अंतर्गत जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली होती, तर त्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे जे निकाल आहे तर तो लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधले सिलेक्टेड लिस्ट जी आहे तर ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर यांच्या अंतर्गत ही जी भरती प्रक्रिया होती, लिपिक, त्यानंतर सेवक, त्यानंतर वाहन चालक या पदासाठीची ही भरती प्रक्रिया होती। 20/7/2026 रोजीचे सभेतील निर्णयानुसार तुर्तास प्रथम फेजमध्ये सर्व श्रेणीतील गुणवत्तानुसार 70% जिल्हा प्रमाणित जे आहेत एकूण 263 रिक्त पदांचा निकाल जो आहे ते 28/7/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला होता। श्रेणीनिहाय प्रतीक्षा यादी पण प्रसिद्ध करण्यात आली होती। शासन निर्णय क्रमांक 15/6/2018 नुसार रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रत्येक संवर्गाच्या निवड यादीत 20% गुणवत्तेनुसारच पात्र उमेदवाराची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे व ही यादी नियुक्तीच्या प्रथम आदेशापासून 365 दिवसापर्यंत अंमलात राहील याप्रमाणे निर्देश असल्याने 28/7/2026 रोजी गुणवत्तेनुसार प्रत्येक संवर्गाच्या निवड यादीतील सुधारित प्रतीक्षा यादी जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली गेलेली आहे। त्याच्यामधले लिपिक यासाठीची जी प्रतीक्षा यादी आहे तर ते बघू शकता। रोल नंबर, उमेदवाराचं नाव आहे, जेंडर आहे आणि टोटल मार्क्स जे आहे तर उमेदवाराला मिळालेले त्यानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याचं PDF जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। ही होती जिल्हा मध्यवर्ती बँकसाठी घेण्यात आलेल्या लिपिक आणि सेवक या पदासाठी घेण्यात आलेल्या प्रतीक्षा यादी संदर्भातले जे अपडेटेड माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि वाहन चालकसाठीचं पण याच्यामध्ये अपडेट दिलेलं आहे। तर 3/8/2026 रोजी जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर यांनी हे प्रसिद्ध केलेलं आहे प्रतीक्षा यादी। तर त्या संदर्भातच्या उमेदवाराचं नाव आहे यादीमध्ये, तर त्यांनी यादीमध्ये नाव चेकआउट नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर द वॉचिंग।